हॅलो हॅलो. चला कृपया प्रेक्षकांनी मैदान खाली करायचं आहे. HP थंडर्स आणि SS ड्रॅगन. हॅलो हॅलो. HP थंडर्स आणि SS ड्रॅगन आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. हॅलो. SS ड्रॅगन संघाचे सलामीचे फलंदाज प्रथमेश आणि सहफलंदाज अमित आणि HP थंडर्स सलामीचे गोलंदाज सागर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. सोहेल माऱ्याने सुरुवात होते. अवांतर धावसंख्येने वाढ. वैयक्तिक खातं. हॅलो. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. एक धावखुरे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या झाली ती 2. बिनबाद 2 धावा. सलामीचे फलंदाज प्रथमेश आणि सहफलंदाज अमित. वैयक्तिक पहिलं षटक सागर यांचा. सामना करेल तो प्रथमेश. आखुटोब्याचा चेंडू चेंडू तटावला तो मिडविकेटच्या दिशेने. संख्येत 2 ने भर. ती 4. धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4 धावा. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सागर यांच्या अर्थातच HP थंडर्स या संघाकडून. खोलवर पद्धतीचा चेंडू सागर यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आणि स्थावर आपण इथे बघतोय ती केवळ 4 धावा. आणि त्रिफळाची प्रथमेश आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसलाय. पहिला झटका SS ड्रॅगन संघाला. पॉवर प्लेस मध्ये पहिला गडी बाद झाल्यामुळे त्यांना पॉवर प्लेच्या षटकाचा कुठचाही मोबदला इथे मिळणार नाही. फायदा उचलता आला नाहीये. दुप्पट धावसंख्येचा 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. पहिल्या षटकात त्रिफळाची झाले ते प्रथमेश आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेला दुसरा फलंदाज प्रफुल. SS ड्रॅगन संघ प्रफुल नॉट 7 अर्थातच प्रफुल. सुंदर फटका. पहिलाच फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव मिळाला. केवळ 2 धावा. पंचांनी घोषित केला. चेंडू गेला तो घोषित क्षेत्रात. 2 धावा. धावसंख्या झाली ती 6. 6 धावा. वैयक्तिक पहिल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या ते सागर याने. मंदार वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो तो मंदार. पंचांच्या उजव्या बाजूने सामना करेल तो अमित. पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 9. शेवटचा सामना आजच्या दिवसातला. सुंदर चेंडू आणि तितकाच सन्मान दिला अमित यांनी. चांगलं क्रिकेट इथे बघतोय ते पिंपळेश्वरच्या पटांगणात. ज्या प्रकारे चांगला चेंडू इथे टाकला होता तो मंदार याने, तितका चांगला सन्मान दिला तो अमित याने. यावेळी अंदाज आला नाही. आकुटप्याचा चेंडू होता.
चेंडू निर्धाव. शारीरिक हालचाल न करता चेंडू जर आपल्या अंगाला लागला तो क्रिकेट विश्वात अर्थातच डेलिब्रेट म्हणून घोषित केला जातो आणि तशाच प्रकारे पंचाने निर्णय दिलाय. त्यामुळे एकही धाव मिळणार नाहीये या चेंडूवर. सुंदर चेंडू, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अमित आणि प्रफुल्ल यांच्या दरम्यान चांगला ताळमेळ होता. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत एकने भर होतीये. धावसंख्या झाली ती 7. हळूहळू का होईना आपल्या परीने धावेचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो अमित आणि प्रफुल्लच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकात आपण बघितलं की पॉवर प्लेचा काही फायदा उचलता आला नाही, कारण प्रथमेश सारखा फलंदाज हा त्रिफळाची झाला. सागर यांनी सुंदर गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, अर्थातच HP थंडर्स या संघासाठी. मंदार पुन्हा एकदा तयार. यावेळी सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने. संपर्क कुठच्याही तऱ्हेने होत नाहीये तो बॅट आणि चेंडूंमध्ये. अर्थातच चेंडू येऊन विसावला तो थेट यष्टीरक्षक सागर यांच्या हातात. HP थंडर्स यांना हा सामना जिंकावाच लागेल, कारण आधीचा सामना त्यांनी गमावला होता आणि SS ड्रॅगन्स या संघाचा साखळी पद्धतीतला हा पहिलाच सामना असल्यामुळे बघूया कशा प्रकारे त्यांची कामगिरी सुरू आहे. यावेळी देखील त्याच्याच प्रकारची गोलंदाजी, सातत्यपूर्ण कामगिरी मंदारच्या माध्यमातून आपण बघतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे तो प्रफुल्ल यांचा. चेंडूच्या रेषेत न येता फक्त डाव्या यष्टीच्या बाहेर आपला जो स्टान्स आहे काहीतरी आगळा वेगळा, ज्या प्रकारे वेस्ट इंडिज फलंदाज चंद्रपॉल यांचा ज्या प्रकारे स्टान्स असतो तशा प्रकारचा स्टान्स प्रफुल्ल यांचा आपण इथे बघतोय. यावेळी मात्र कुठेतरी त्यांनी जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु सातत्यपूर्ण कामगिरी मंदारच्या माध्यमातून दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली 7. केवळ एकच धाव दिली ती मंदार यांनी आपल्या षटकात. खरोखर चांगली गोलंदाजी केली. कर्णधाराने दाखवलेला निर्णय खरोखर सार्थ ठरवताना आपण इथे बघतोय तो मंदार. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या जावी केवळ 7 धावा. संकेत पुढील गोलंदाज. आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची कामगिरी बजावावी लागेल ती अमित यांना, कारण 2 षटकात 12 चेंडूच्या अंतिम समय केवळ प्रति षटकामागे सरासरी बघितली तर आपण 3.5च्या हिशोबाने ही धावसंख्या इथे धावफलकावर लागले आपण बघतोय. संकेत तिसरं षटक, आडव्या बॅटने मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या होती ती 9. वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलाय पहिल्या चेंडूपासून. संकेत यांच्यावर हल्ला चालवण्याचा प्रयत्न अमित यांचा. एकेरी दुहेरी धावसंख्या इथे फटकवावी लागेल ती मात्र अमित यांना. अवधारच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 10. 10 धावा. तिसरं षटक. संकेत पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. अमित यांना आडव्या बॅटने पुन्हा एकदा मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने सुंदर फटका. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली 12. जुने चेंडू जर कुठे इतरत्र गेले असतील तर कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया चेंडू त्वरित शोधून द्यायचे. चला आले चेंडू आलेले आहेत. धावसंख्या झाली ती 12. तिसरं षटक इथे HP थंडर्स या संघाकडून प्रगतीपथावर आहे. सामना करतो तो सलामीला आलेला फलंदाज अमित अजूनही मैदानात तटस्थ. यावेळी चेंडू बॅटची घेऊन उंच गेलाय. चेंडू मैदानात आहे. सागर चेंडू खाली आलेला आहे. झेल सुटलेला आहे, परंतु तिथे धावचीत होऊ शकतो. अमित यांनी धावचीत झाले ते अमित. जीवदान लाभलं होतं परंतु धाव घेतली नाही ती प्रफुल्ल यांनी आणि धावचीत झालेत अमित. एक धाव नक्कीच इथे झाली असती परंतु दाद दिली नाहीये ती प्रफुल्ल यांनी. धावसंख्या ती 12. अजूनही 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकात योगेश पुढील फलंदाज योगेश.
सुंदर गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून आपण बघितली. धावसंख्या केवळ 12. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल आणि चेंडू गेलाय तो घोषित क्षेत्रात. 2 धावा मिळतील. 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 14. यावेळी मात्र थोडीशी 0.5 ने सरासरी वाढलेली आपण बघतोय. 0.5 ने अर्थातच प्रति षटकामागे 4 धावा इथे फटकावल्यात. आणि आता शेवटचं षटक घेऊन येते तो स्वप्नील. HP थंडासा जर पहिला सामना बघितला होता तर शेवटचं षटक यश यांनी टाकलं होतं. खूप महागडं षटक होतं ते यश यांचं. परंतु आता मात्र कर्णधाराने आपला निर्णय बदललाय आणि स्वप्नील ज्यांनी पहिल्या सामन्यात प्रयत्नशील खेळाडू अर्थातच बेस्ट एफर्ट्स चा मान पटकावला होता त्यांना गोलंदाजी देण्याचा हा प्रयत्न नक्कीच नवीन प्रयत्न. मी मगाशीच म्हणालो प्रत्येक जो पराभूत संघ आहे काहीतरी त्यांना आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यातून काहीतरी नवीन संधी नवीन खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न आपण इथे बघतोय. शेवटचं षटक घेऊन येतो तो स्वप्नील. पंचांच्या उजव्या बाजूने हळूहळू पद्धतीचा ऑफ स्पिन पद्धतीने टाकलेला चेंडू भिरकावून दिला तो मिड विकेटच्या दिशेने. प्रफुल्ल यांनी धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 14. 16 माफ करा. धावसंख्या झाली ती 16. ऑफ स्पिन पद्धतीची गोलंदाजी आपण बघतोय ती स्वप्नीलच्या माध्यमातून. फलंदाजी चांगली कामगिरी केली होती स्वप्नीलने गेल्या सामन्यात. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर स्थावर आहे. केवळ 16 धावा. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात का. चेंडू मैदानात येतो. 2 धावा पुन्हा एकदा. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या 18. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना HP थंडर्स आणि SS ड्रॅगन. SS ड्रॅगन संघ हो. यावेळी मात्र सुंदर चेंडू. पंचांकडे दात बघताना आणि दात फेटाळून झाले. सुंदर चेंडू होता नक्कीच. उत्साह जास्त होता विश्वास मात्र कमी होता या दात करण्यामागे पंचांकडे. आणि पंचां नक्कीच वाकाकडे जोडी कामगिरी सुरू आहे ती अनिकेत विभूते यांच्या मार्फत आणि त्यांचे सहफलंदाज माने सागर माने. 2 धावा. धावसंख्या 20. चेंडूची व्यवस्था करा. चला लवकरात लवकर चेंडूची व्यवस्था करायची आहे. जुने चेंडू जर कुठे असतील शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 20. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे फटका मारतात. जमिनीला कच्चा फटका. 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेवरच समाधान मारण्याचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीत झाल्यात. 4 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 21 आणि 22 धावांचं आव्हान असणार आहे ते HP थंडर्सच्या संघासमोर. धन्यवाद. HP थंडर्स संघाला जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे आणि SS ड्रॅगन आपला पहिला सामना खेळतोय. साखळी स्पर्धेतला हा पहिला सामना आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. उद्या ठीक सकाळी 10 वाजता उर्वरित सामन्याला सुरुवात होतील. पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 9. एकूण 10 संघ समाविष्ट असलेली ही स्पर्धा. दिवस रात्र खेळवण्यात येणारे हे सामने पिंपळेश्वर क्रीडा मैदानात. चला
कृपया एस एस ड्रॅगन संघाला विनंती आहे, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एस एस ड्रॅगन संघ एस एस संघाचे संघ मालक संजय वेदपाठक. धावसंख्या झाली ती 21 आणि 22 धावांची गरज. सलामीचे फलंदाज पुन्हा एकदा सागर आणि स्वप्नील. मागील सामन्यात स्वप्नील यांनी चांगली कामगिरी केली होती, परंतु सागर हे पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता मात्र सागर स्वतः सहफलंदाजीची भूमिका पार पाडताना सलामीला आले नक्कीच आहेत, परंतु सलामीची संधी दिली आहे ती स्वप्नील यांना. त्याप्रमाणे बघितलं खरोखर काहीतरी वेगळं करण्याची गरज होती आणि तो वेगळेपणा आपल्याला दिसतोय या सामन्यात एच पी थंडर्स या संघाकडून. योगेश वैयक्तिक पहिला सामना करेल स्वप्नील. 24 चेंडू 22 धावा. सुंदर चेंडू आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे योगेश यांच्या मार्फत. नक्कीच ही शेवटची लढत अटीतटीची बघायला मिळेल आपल्याला. कधी कधी कमी धावसंख्या असलेला सामना देखील हा चुरशीचा ठरू शकतो. स्वप्नील सामना करेल योगेश यांचा. यावेळी हरवळा पद्धतीने टाकलेला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडनं ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू प्रवीण यांच्या मार्फत. आतापर्यंत पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त केले ते योगेश यांनी. सलामीचं षटक आहे, अर्थातच पॉवर प्लेचं षटक आहे. तसं बघायला गेलं तर आता चेंडूचं आणि धावांचं समसमान समीकरण आहे. 22 धावांची गरज आहे. सुंदर चेंडू, खरोखर उत्तम दिशा आहे. एक आपण बघितलं की अचूक टप्पा आणि अचूक नियंत्रण याच्या जोरावर चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय ते योगेश. स्वप्नील यांनी बघितलं मागील सामन्यात खरोखर चांगली कामगिरी केली होती. उत्कृष्ट प्रयत्नशील खेळाडू याचा मान देखील त्यांनी पटकावला होता, म्हणून आता आणि प्रफुल्ल यांच्या मार्फत जीवदान लाभलंय आणि जीवदान लाभलंय त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकाचा आपण जर बघितलं तर कदाचित हा जर गडी बाद झाला असता स्वप्नील तर फायदा उचलता आला असता. धावसंख्या देखील कमी आहे. जर पहिला गडी बाद होतो तर आतापर्यंत 4ही चेंडू निर्धाव टाकले. चांगली गोलंदाजी, खोलवर पद्धतीची गोलंदाजी प्रत्यक्ष आपण बघितलं की अनुभवपणाला लावताना, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये ती गोलंदाजाला. पुढील चेंडू पहिल्या षटकातील यावेळी देखील कट होऊ शकतो. जेलबाद हॅलो जीवदानाचा सुद्धा उचलता आला नाहीये तो स्वप्नील यांना. योगेश आतापर्यंत 5ही चेंडू निर्धाव टाकलेत. पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 मधलं हे निर्धाव षटक होऊ शकतं का बघूया. पुन्हा एकदा मंदारसाठी तीच संधी आहे. एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. योगेश पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, 5ही चेंडू निर्धाव टाकल्यात. बघूया मंदार काय करतोय. आणि निर्धाव षटक, पहिला सामन्याचं निर्धाव षटक. योगेश कृपया जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमी धाव संख्या आहे परंतु चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. आणि आता 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. 18 चेंडू 22 धावा. जमेची बाजूवरून सागर अजून मैदानात तटस्थ आहे, उपस्थित आहेत. मागील सामन्यात फारशी चुणूक न दाखवलेले सागर या सामन्यात मात्र त्यांना फलंदाजीचा जोर दाखवावा लागेल, कारण आपण बघितलं की एच पी थंडर संघ आपला पहिला सामना पराभूत झाले होते आणि जर हा सामना देखील त्यांनी गमावला तर कुठेतरी त्यांचं आव्हान थोडंसं या स्पर्धेतलं खडतर होऊ शकतं. पुढील गोलंदाज अमित. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो तो अमित. सामना करेल सागर.
सागर यांनी आपण बघितलं की सलामीला आले, परंतु त्यांनी सहफलंदाजीची भूमिका पार पाडण्याचं ठरवलं. निश्चितच ते एक संघासाठी किती नुकसानदायक ठरू शकते बघूया. आकुटप्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लागोपाठ 7वा चेंडू हा एस एस ड्रॅगन संघाचा निर्धाव. कमी धावसंख्या परंतु चांगली कामगिरी एस एस ड्रॅगन संघाच्या गोलंदाजांच्या मार्फत, अर्थात योगेश, आणि पुनरावृत्ती करावी लागेल ती अमित यांना. सुंदर चेंडू, आणि आता यावेळी 8व्या चेंडूवर संघाचा खाता उघडलाय 1 या धावसंख्येने. थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू, धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव. बावीस धावांचं आव्हान आहे HP थंडर्स या संघासमोर. पुन्हा एकदा अमित तयार. यावेळी बॅकफुटवर येऊन हलक्या हाताने तटवलेला चेंडू होता. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या झाली ती 2. आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा दिल्या त्या अमित याने. सामना करतोय तो मंदार यांच्यासाठी पुन्हा एकदा तीच संधी आहे. एका षटकारामागे 500 रुपये. मंदार यांचा स्वतःचा खास असा प्रेक्षक वर्ग इथे आपण बघतोय, आणि त्याच प्रेक्षकांकडून 500 रुपयांची संधी नक्कीच मिळणार आहे, पण त्याच्यासाठी त्यांना एक जोरदार खणखणीत उत्तुंग असा षटकार मारावा लागेल. आकुटप्याचा चेंडू होता, बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने केवळ 1 धाव मिळते धावसंख्येत भर. हळूहळू का होईना आता मात्र धावफरक हलता ठेवण्याचा प्रयत्न सागर आणि मंदारच्या मार्फत. धावसंख्या झाली 3. दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. अमित उजव्या हाताची गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय मंदार. 1 गडी बाद 3 धावा. यावेळी सुंदर फटका मारलाय तो लॉंगॉनच्या दिशेने, आणि हा जातोय का चेंडू सीमारेषेवर. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न, धावचीत झालेत मंदार. मागील सामन्यात देखील आपण बघितलं तर मंदार धावचीत झाले होते. आता मात्र चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट जाणवते. दुसरा झटका बसतोय तो HP थंडर संघाला. फटका उत्तम होता परंतु ताळमेळ साधता आला नाहीये तो सागर बरोबर. धावचीत झालेत मंदार. 500 रुपयाची संधी आता त्यांना पुढील सामन्यासाठी तशीच राहील. लागोपाठ दोन्ही सामन्यात धावचीत झाले ते मंदार. धावसंख्या झाली ती 4 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाल्यात. अजूनही दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. पुढील फलंदाज आलाय तो संकेत डावखुरा फलंदाज. धावसंख्या झाली ती 4. अजूनही 13 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 18 धावा. पुरेपूर जबाबदारी असणार आहे ती सागर यांच्या खांद्यावर. बघूया अमित आपल्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू काय करतोय तो सागर आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू, जमिनी लगाचा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरं षटक संपतं. अमित यांचं देखील चांगलं षटक होतं. केवळ 4 धावांचं षटक होतं अमित यांचं. 2 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली केवळ 4 धावा आणि 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. प्रति षटकामागे 9 धावा फटकावा लागतील. हा सामना जिंकायचा असेल, या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर HP थंडर्स या संघाला आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 9 धावा फटकावा लागतील. मिथून वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली ती योगेश मार्फत, ज्या प्रकारे गोलंदाजी झाली ती अमित मार्फत, तशाच प्रकारची गोलंदाजी SS ड्रॅगन संघाच्या राहिलेल्या दोन्ही गोलंदाजांना करावी लागेल. मिथून सामना करतो तो संकेत डावखुरा धडाकेबंद फलंदाज संकेत. प्रयत्न होता संकेत यांचा. प्रत्येक गोलंदाज येतोय तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न करतो. चेंडू निर्धाव जातोय. एक निर्धाव चेंडू मागे सामन्याचं समीकरण बदलताना. यावेळी सुंदर फटका होता. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 6 धावा. 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू आणि 16 धावा. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मिथून. आपला पहिला सामना SS ड्रॅगन संघ. बघूया विजयाचा खात्याचा गुण उघडतायत का आपल्या गोलंदाजांच्या जोरावर. यावेळी चेंडू मैदानातच आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, सफलाचा प्रयत्न. संकेत बाद. तिसरा झटका.
6 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालाय तो HP थंडर संघ. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. 9 चेंडू आणि 16 धावा. यश पुढील फलंदाज यश. पुढील फलंदाज आहे तो यश. 9 चेंडू 16 धावांची गरज. 9 चेंडू आणि 16 धावा. केवळ 6 धावा धाव फलकावर. 3 कमी धावसंख्या असलेली धावसंख्या पार पडताना खरोखर कुठेतरी संकटात सापडताना HP थंडा संघ. फक्त जमेची बाजू एकच की सागर अजूनही मैदानात उपस्थित. हलक्या हाताने मारलेला फटका. एक धाव नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 7. जवळजवळ आता 8 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असेल. 7 धावा 15 धावांची गरज. 8 चेंडू. प्रत्येक चेंडूला दुहेरी फटका मारावा लागेल याची जाणीव कल्पना सागरला आहे. बघूया सागर कशा प्रकारे आपल्या अनुभवाचा इथे फायदा उचलणार आहे. त्या पुरेपूर अनुभव पणाला लावावा लागेल. पुन्हा एकदा मिथून तयार. चला 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मिथून तयार. सागर बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. आपल्या संघाला संकटातून बाजूला काढू शकतो का, बाहेर काढू शकतो का. सुंदर चेंडू. परंतु मिथून यांनी देखील तोडीस तोड प्रयत्नांची पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतोय. हा संघ SS ड्रॅगन संघ खरोखर चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज येऊन काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. सफल असा प्रयत्न गोलंदाजाच्या मार्फत. मग तो योगेश असू दे मिथून. आता मात्र कुठेतरी नियंत्रण ढासळलंय. योगेशने सुंदर गोलंदाजी केली होती. अमित यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. तशाच प्रकारची पुनरावृत्तीची गरज आहे मिथून यांच्या मार्फत. यावेळी स्वैर मारा होतोय. अवांतर धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली 10. धावसंख्या झाली ती 10. आकुडबार चेंडू भिरकावून दिले. आणि हा गडी बाद. सागर माघारी परतताना. धावसंख्या 10. केवळ 10 धावा. आणि 6 चेंडू 12 धावांची गरज. शेवटचं षटक. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. शेवटचं षटक घेऊन येत आहेत केतन. सामना करतोय तो यश. एक चौकार एक षटकार सामन्याचं स्वरूप पालटवू शकतो. 6 चेंडू आणि 12 धावा. 3 षटकात केवळ 10 धावा दिल्या होत्या. 21 धावा फटकल्या होत्या. 22 धावांचं आव्हान. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना करतोय तो यश. फुलटॉस चेंडू. पंचांनी नो घोषित केलाय. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे घेतल्यात. 2 धावांच्या जोरावर 3 धावा एकूण इथे मिळतील. 6 चेंडू 9 धावा आणि फ्री हिटची नामी संधी. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. फ्री हिटची नामी संधी. बघूया सामना कलाटणी ठरतोय का या शेवटच्या षटकात. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. सुंदर चेंडू. आता मात्र चांगला चेंडू टाकला होता आणि हा बाद झालाय. चाणाक्षर या प्रसंगावधान राखलाय. आपला अनुभव पणाला लावलाय प्रवीण यांनी. कुठेतरी भरकटत होते यश. एक मिनिट फ्री हिटला. हॅलो हॅलो हॅलो
सर फ्री हिटला स्टंपिंग स्टंपिंग नॉट आउट आहे ना. आउट पंचांचा निर्णय. ओके पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पुन्हा एकदा सोयीर मारा. 7 धावांची संख्या झाली आहे. माफ करा 8 धावांची गरज. सुंदर फटका 2 धावा. धाव संख्या झाली 16. अजूनही 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. बघूया अनिकेत काय करतायत. पुन्हा स्वैर मारा. शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती. एक मिनिट डॉट गेला ना फ्री हिटला. पहिला एक गेला तो. पहिला बॉल नो डॉट मग वाईट टाकला एक. पहिला बॉल डॉट गेला. अरे एक वाईट टाकला. नो नंतरचा बॉल एक डॉट गेला. नो नंतरचा एक बॉल डॉट गेला. दुसरा बॉल. दोन चेंडू झाले. 4 चेंडू बाकी आहेत. चार चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली 18. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू आणि 4 धावा. अटीतटीचा शेवटचा सामना. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळी सुंदर फटका मारलाय. 2 धावांचा फटका नक्कीच असू शकतोय. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली 20. धावसंख्या झाली 20. कृपया तिथे सीमारेषेजवळ जी गाडी आहे कृपया आपला हा धन्यवाद. 2 चेंडूंमध्ये केवळ 2 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 20. शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती. केतन यांची गोलंदाजी मात्र आता खराब आपल्याला दिसते. काहीतरी वेगळं करायला पाहिजे. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. इथे धावची देऊ शकतो का. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घेत आहे नाही. आता मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सांगता होता या दिवसाची हा अटीतटीचा सामना एस एस ड्रॅगन आणि SP थंडर्स या 2 संघांमध्ये. SP थंडर्स यांना हा सामना जिंकावाच लागेल या स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल तर. आता मात्र अनुभवाची गरज आहे. आता मात्र एक चांगल्या चेंडूची गरज आहे. आता कुठचाही निष्काळजीपणा कुठच्या संघाला भोवतो ते कळेल. एका चेंडूत 1 धावेची गरज आहे. दडपण असेल ते अनिकेतवर. दडपण असेल ते केतनवर. दडपण असेल ते क्षेत्ररक्षकावर. दडपण असेल ते संघ मालकावर. बघूया कशा प्रकारे आता कोणता संघ इथे विजयी होतोय. SS ड्रॅगन संघ साखळी पद्धतीतला आपला पहिला सामना खेळताना इथे बघतोय. SP थंडर्स या संघाने आपला पहिला सामना गमावला होता साखळी स्पर्धेतला. हा सामना त्यांना जिंकावा लागेल. अनिकेत सामना करेल तो केतन याचा. शेवटचा चेंडू. एका चेंडूमध्ये 1 धावाची गरज आणि हलक्या हाताने मारलेला चेंडू आणि 1 धाव नक्कीच इथे मिळते आणि SP थंडर्स संघ इथे विजयी झालेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सामना अनिकेत सामना पारितोषिक अनिकेत येऊन जायचं आहे आणि प्रयत्नशील खेळाडू म्हणून योगेश यांना. हॅलो, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जरा स्टेज जवळ यायचं आहे. जी काम आहे ती बैली करून घ्यायची. बैल जरा सगळे स्टेज जवळ या.
किरीश किरीश